जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 6वा श्लोक पाहत आहोत. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मवात्मनः जिताः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मेव शत्रुवत. आपल्याशिवाय दुसऱ्याची सत्ता नाहीच, म्हणून ज्याने आपल्याशिवाय दुसऱ्याची किंचित मात्रही आवश्यकता ठेवली नाही, अर्थात असत पदार्थाच्या आश्रयाचा संपूर्णपणे त्याग करून जो आपला स्वरूप स्थित झाला आहे, त्याने आपल्याला जिंकले आहे, तो आपण आपल्या स्थिर झाला असे ओळखावे. त्याचे अंतःकरण समतेत स्थित होईल, कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे. ब्रह्माची निर्दोषता आणि समता त्याच्या अंतःकरणावरून दिसू लागते. यावरून पत्ता लागतो की तो ब्रह्मामध्ये स्थित आहे. तात्पर्य, ब्रह्मामध्ये स्थित झाल्यानेच त्याने आपणच आपल्यावर विजय मिळविला आहे. वास्तविक ब्रह्मात स्थिती तर नित्य निरंतर होतीच. केवळ मन, बुद्धी इत्यादींना आपल्यानेच या स्थितीचा अनुभव येत नव्हता. संसारात दुसऱ्याच्या सहाय्याशिवाय कोणीही कोणावर विजय मिळू शकत नाही, आणि दुसऱ्यांची सहायता घेणेच स्वला पराजित करणे आहे. त्या दृष्टीने प्रथम पराजित होऊनच दुसऱ्यावर विजय प्राप्त करतो. जसे एखादा अस्त्र शस्त्राने दुसऱ्यावर विजय मिळतो, तर तो दुसऱ्यांना पराजित करण्यात आपल्यासाठी अस्त्रशस्त्राची आवश्यकता मानतो. म्हणून स्वतः अस्त्रशस्त्रांनी पराजित झाला. कोणी शास्त्राकडून, बुद्धीकडून, शास्त्रार्थ करून दुसऱ्यावर विजय मिळवतो, तर तो स्वतः प्रथम शास्त्र आणि बुद्धीकडून पराजित होतोच, आणि व्हावेच लागते. तात्पर्य, तो कोणत्याही साधनाने ज्या कोणावर विजय मिळवतो, तो आपणच आपल्याला पराजित करत असतो. स्वतः पराजित झाल्याशिवाय दुसऱ्यावर कधीही कोणीही विजय मिळू शकत नाही. हा नियम आहे. म्हणून जो आपल्यासाठी दुसऱ्यांची किंचित मात्रही आवश्यकता समजत नाही, तो आपल्याकडून आपल्यावर विजय प्राप्त करतो, आणि तोच स्वतः आपला बंधू आहे. जो आपल्या शिवाय दुसऱ्याच्या, अर्थात शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, धन, वैभव, राज्य, जमीन, घर, पद, अधिकार इत्यादीची आपल्यासाठी आवश्यकता मानतो, तोच अनात्मा आहे. तात्पर्य, जे आपले स्वरूप नाही, आत्मा नाही, त्याला आपल्यासाठी आवश्यक सहाय्यक समजतो, तसेच त्याला आपले स्वरूप मानतो. असा अनात्मा होऊन जो कोणत्याही प्राकृत पदार्थाला आपले समजतो, तो आपणच आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत असतो. जरी तो हे समजतो की मन, बुद्धी इत्यादींना आपले मानून मी त्यांच्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला आहे, त्यांच्यावर विजय मिळवला आहे, पण वास्तविक तो आपल्या स्वतः पराजित झाला आहे. तात्पर्य, दुसऱ्याकडून पराजित होऊन आपला विजय समजणेच आपल्याशी शत्रुत्वाचे वर्णन करणे आहे. शत्रुत्वे म्हणण्याचा भाव हा आहे की जे आपले नाही त्याच्याशी मी आणि माझेपणाचा संबंध मानणे, हाच आपल्याशी केलेल्या शत्रुत्वात मुख्य हेतू आहे. यावरून सिद्ध होते की स्वप्रकृतीजन्य पदार्थाशी आपला संबंध प्रास्ताविक करतो. येथूनच शत्रुत्व प्रारंभ होते. मनुष्य प्राकृत वस्तू जितका अधिकार प्रास्ताविक करत जातो, तितका तो आपल्याला पराधीन करत जातो. त्यातही तो मानप्रतिष्ठा, कीर्ती इत्यादी इच्छितो, आणि अधिक पतनाकडे जातो. त्याला तर असेच वाटत असते की मी चांगले करत आहे आणि माझी उन्नती होत आहे, परंतु ते एकदम विरुद्ध आहे. वास्तविक तो आपल्याशी शत्रुत्वालाच वाढवित असतो.
मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की जे मानव शरीर जडतेचा संपूर्णपणे त्याग करून केवळ चिन्मयतेच्या प्रगतीसाठी मिळाले आहे, त्याला विसरून तो वर्तमान काळात तसे मृत्यूनंतरही मूर्ती, चित्र इत्यादी स्वरूपात आपले नाम रूप राहावे याप्रमाणे जडतेला महत्त्व देऊन त्याला स्थिर ठेवू इच्छितो. अशा प्रकारे चिन्मय असूनही जडतेच्या दासत्वात फसून तो आपल्याशी महान शत्रुत्वाचे वर्तन करतो. शत्रुवत म्हणण्यास हा भाव आहे की शरीर, इंद्रिय, मनबुद्धी इत्यादींना आपले समजून तो आपल्याला त्यांचा अधिपती मानतो, वास्तविक त्याचा दास होतो. जरी